सक्ती नाही केले. हा मराठी भाषा आणि मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक रहिवासी हा मराठी शिकला पाहिजे, बोलता आला पाहिजे, चालता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून जुना जो GR आहे तोच प्रशस्तीपत्रक पुढं घेऊन या माझ्या रिक्षा चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या पॅसेंजरशी बोलताना त्यांनी मराठीत बोललं पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाने हा पत्रक काढलेला आहे. या पत्रकचा आधार घेऊन माझ्याकडे एक रिक्षा संघटना आहे. मी स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे. त्यामुळं रिक्षा चालकांना जे अडचण होईल त्याला मदत करणं माझं कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला विश्वासात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र हे सुरू केलेलं आहे. या ठिकाणी आज 840 लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि पुन्हा 970 लोकांचं ॲडमिशन होत आहे. असं या ठिकाणी कमसे कम 1600 ते 1700 लोक या प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांची परीक्षासुद्धा इथंच घेतली जाईल. जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा संकल्प आहे सरकार आपल्या दारी, त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाचं मराठी प्रशिक्षण केंद्र शासनाच्या वतीने माझ्या चांदिवलीमध्ये माझ्या रिक्षा ड्रायव्हरसाठी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. 15 ऑगस्ट डेडलाईन आहे या सगळ्या संदर्भात. आपल्याकडे किती एकूण या ठिकाणी रिक्षा चालक येणार आहेत आणि सगळे पास होतील का या सगळ्या डेडलाईन? माझ्याकडे आत्ता 1740 लोकांचं फॉर्म आलेलं आहे. 1740 लोक या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहेत आणि मी जे आत्ता पाहिलेलं आहे की बऱ्याचशा लोकांना कमीत कमी 90 ते 95% लोकांना ही मराठी भाषा कळते, बोलायला थोडी अडचण होते. त्यामुळं आत्ता ते बोलायला पण शिकलेले आहेत. त्यामुळं रिक्षा चालक स्वतःचा व्यवसायासाठी आपल्या कुटुंबाच्या परिवारासाठी ते मराठी भाषेचा आदर करणार हे करणार. असे केंद्र आता ठिकठिकाणी सुरू होणार आहेत का? आपल्याकडे एक केंद्र सुरू झालं आहे, मात्र महाराष्ट्र शासनाने शिवसेनेच्या वतीने अशी ठिकठिकाणी होणार आहेत का? नाही, या ठिकाणी माझी जिम्मेदारी आहे. मी एक रिक्षा ड्रायव्हर, या लोकांनी मला आमदार बनवलेला आहे आणि म्हणून रिक्षा चालकांच्या भावनाचा, रिक्षा चालकांच्या अडचणीचा विचार करून त्यांना मदत करणं हे कर्तव्य मी पूर्ण करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.